पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मागील 10 दिवसांमध्ये चौथ्यांदा भाववाढ जी आहे ती झालेली आहे। काल जर बघायला गेलं तर जवळपास 2 रुपये 73 पैशांनी डिझेलचे दर वाढलेले आहेत, तर 2 रुपये 83 पैशांनी पेट्रोल जे आहे ते कुठेतरी महागलेलं पाहायला मिळतं। याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय। आपण धाराशिव जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर पेट्रोल भरण्यासाठी आहे ते ग्राहक आलेले पाहायला मिळतात। आपण त्यांचे संवाद साधणार आहोत। मला सांगा, सलग चौथ्यांदा दरवाढ झालेली आहे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये। शेतकऱ्यासाठी खूप अडचणीचा विषय आहे। पेट्रोल मिळत आहे पण डिझेलची खूप आता अडचण आहे सध्या। तर चौथ्यांदा दरवाढ झाली। डिझेल दरवाढ होऊन सुद्धा डिझेल मिळत नाही। दरवाढ होऊन सुद्धा डिझेल मिळत नाही असं म्हणतात। चौथ्यांदा दरवाढ झालेली आहे। कसं पाहता नेमकं काय सरकार कमी पडतंय कुठेतरी? किती भरला आता तुम्ही पेट्रोल? काय 500-600 रुपये। सातत्यानं कुठेतरी दर जे आहे ते कुठेतरी वाढताना पाहायला मिळतात ते पेट्रोलचे डिझेलचे असतील। हो ना, वाढलेले। आणखीन काही इथं पेट्रोल भरण्यासाठी नागरिक आलेले। मला सांगा, सातत्यानं पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ कुठेतरी होताना पाहायला मिळते। काय नेमकं कसं वाटतं? महागाई वाढते? महागाई वाढतीच, उघडच आहे ना, महागाई वाढतीच काही। दर वाढलेले ते इकडं डिझेल मिळत नाही, मिळत नाही, डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही। एका ठिकाणी 140 रुपये द्यावं लागते पेट्रोलला। नक्की जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दर जे आहे ते कुठेतरी वाढलेले पाहायला मिळतात। आजचा जर दर बघायला गेलं तर डिझेलचा दर जो आहे तो या ठिकाणी 99 रुपये 63 पैशांवर आहे, तर पेट्रोल देखील 113 रुपयांपर्यंत पोहोचलेलं पाहायला मिळतंय। डिझेल भरण्यासाठी अजून आणखी काही जण आलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मला सांगा, डिझेल भरण्यासाठी आलेला होता, मिळालं? डिझेल भेटतच नाही, आता काय करावं? काल लग्न झालंय, 7 वाजल्यापासून फिरायला लागलोय मी। 4 पंप पालते घातले, एकाही पंपावर डिझेल नाही। नवरा नवरी तिथं वाट बघत बसले, 7 वाजल्यापासून फिरतो मी डिझेलसाठी। डिझेलच भेटत नाहीये कुठं, काय करावं आता? दर वाढलेत तरी पण डिझेलचं साठा काय आता दर वाढलेत, काय अडचण नाही, पण पर्याय नाही दुसरा काय। पण तरी पण उपलब्ध नाहीये, डिझेल वाढलं तरी उपलब्ध नाहीये, त्याला आता काय करणार आहे? नक्की जर पाहिलं तर सातत्यानं डिझेल असेल पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ होते, आणि वाढ जरी झालेली असली तरी दुसरीकडे जर बघायला तर साठा देखील उपलब्ध नाही। त्यामुळं नागरिक जे आहे ते कुठेतरी संताप व्यक्त करताना कुठेतरी पाहायला मिळतात। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।